समाजामध्ये एखाद्या विद्यापीठाची प्रतिमा तेव्हाच तयार होते जेव्हा त्या विद्यापीठाचे विद्यार्थी हे त्या विद्यापीठाचे दूत बनतात। त्यामुळे विद्यापीठांनी सक्रियपणे विद्यार्थी उद्योजकतेला समर्थन देणारे वातावरण जोपासलं पाहिजे असा कानमंत्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस मंथा यांनी दिलाय। शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस मंथा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कुलगुरू डॉक्टर डी शिर्के हे अध्यक्षस्थानी होते। यावेळी बोलताना डॉक्टर एस मंथा यांनी ज्या विद्यापीठातील विद्यार्थी त्यांचे स्टार्टअप यशस्वी करतात ती विद्यापीठं नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक कौशल्य विकासाला चालना देतात असं समाजात मानलं जात असल्याचं सांगितलं। नवोन्मेष म्हणजे केवळ नवीन वस्तू किंवा नवीन पद्धत बनवणं असं नाही, तर यासाठी एक अशी मानसिकता असायला हवी जी सतत बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा आणि सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहील। नाविन्य, लवचिकता आणि उद्देशाची भावना मनात ठेवून यापुढील मार्गक्रमण करा। स्वप्ने पाहण्याची, ती सत्यात उतरवण्याचं आणि तुमचं भविष्य घडवण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला। आज तुम्ही शिवाजी विद्यापीठाच्या परिसराला मागे टाकून अज्ञाताकडे झोपावत आहे। नाविन्य, लवचिकता आणि उद्देशाची भावना मनात ठेवून त्यापुढे मार्गक्रमणात करा। स्वप्ने पाहण्याचे, ती सत्यात उतरवण्याचे आणि तुमचं भविष्य घडवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा। परिवर्तन घडवायचं सामर्थ्य। कुलगुरू डॉक्टर डी शिर्के यांनी नवे जग वेगवान आणि स्पर्धेचं असून ही स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला पदवीबरोबरच आणखीन जीवन कौशल्य आणि तंत्र कौशल्य आत्मसात करावी लागणार असल्याचं सांगितलं। आपण करीत असलेलं काम निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करा, त्यामुळे तुम्हाला यश आणि समाधान मिळेल असं आवाहनही कुलगुरूंनी केलं। आपण जे काम कराल ते निष्ठापूर्वक करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहून करा, त्यामुळे तुम्हाला ते यश आणि समाधान मिळेल। त्याची बरोबरी कशाची पूर्ण नाही। अशा कार्यसंस्कृतीने तुमचे जीवन आनंदाने होणार आहे। आपले अंगभूत कौशल्य, आत्मविश्वास आणि सृजनशीलता या बळावर जगातील सर्व देशात शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशंसनीय कामगिरी करीत आहेत। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PS पाटील यांनी वार्षिक अहवालाचं वाचन केलं। यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या MA अधिविभागाची विद्यार्थिनी साई सिमरन घाशी हिला 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठीचं राष्ट्रपती सुवर्णपदक, तर जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी बिल्किस गवंडी हिला कुलपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं। यावेळी 40 विद्यार्थ्यांना PhD पदवी वितरित करण्यात आली। या दीक्षांत समारंभात 49,438 स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। यामध्ये मुलींची संख्या 27,475 इतकी आहे। एकूण स्नातकांपैकी 9,600 जण प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर 39,833 जण पोस्टाद्वारे पदवी स्वीकारणार आहेत। दीक्षांत समारंभाला श्री शाहू छत्रपती महाराज परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव यांच्यासह विद्यापीठ अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विभागांचे प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते।